नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आपण आज असा एक व्हिडिओ बघणार आहे ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत मेटा ए आय हे काय आहे. मेटा ए आय ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सॲपसारखे एवढे पॉवरफुल ॲप्लिकेशन्स रन होतात किंवा त्याचा वापर त्यामध्ये होत असतो. सो मेटा ए आय काय आहे? मेटा ए आय इज अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट डेव्हलप बाय मेटा, फॉर्मरली फेसबुक. ओके, इट्स डिझाईन टू हेल्प युजर्स विथ इन्फॉर्मेशन, क्रिएटिव्हिटी अँड कम्युनिकेशन अक्रॉस व्हेरियस मेटा प्लॅटफॉर्म्स. हे प्लॅटफॉर्म्सवर त्याचा वापर केला जातो. त्यांची स्वतःची वेबसाईट आहे मेटा.ai वेबसाईट. तिथे जाऊन पण आपण त्या संदर्भात आपण त्याच्याशी चॅटिंग करू शकतो. उदाहरणार्थ व्हॉट कॅन मेटा ए आय डू, तर आपण त्याच्यामध्ये काय काय काम करू शकतो. तर आन्सर क्वेश्चन्स, जनरेट इमेजेस, ॲनिमेशन्स, चॅट अँड असिस्ट, गिव्ह रिकमेंडेशन्स, ट्रान्सलेट अँड एक्सप्लेन. तर एवढे कामं जे आहेत ती मेटा ए आयद्वारे आपल्याला आपण करू शकतो. हाऊ टू ॲक्सेस मेटा ए आय? फेसबुक, इंस्टाग्राम जर आपलं अकाउंट असेल त्या अकाउंटमधून आपण त्यामध्ये जाऊ शकतो. मेटा ए आय त्याच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं, www.meta.ai या वेबसाईट आहे. लॉग इन ऑप्शन्स त्यांनी दिलेला आहे. यूज फेसबुक, इंस्टाग्राम व जीमेल लॉग इननी आपण त्याला लॉग इन करू शकतो. सध्या मेटा ए आय करंटली 100% फ्री टू यूज आहे, वापरू शकतो. भविष्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही, पण सध्या तरी आपण फ्रीली त्याचा वापर करू शकतो. आपण आत्ता प्रॅक्टिकली वापरून बघूया. आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे, मेटा.ai या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. इथे तुम्हाला त्याचं लोगो दिसेल आणि राईट साईडला लॉग इन करायचं ऑप्शन किंवा लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचं फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा जीमेल अकाउंट तुम्ही वापर करून त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन करत असताना लॉग इन झालं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक जसं चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय सारखं इथे तुम्हाला एक चॅटचं ऑप्शन दिसेल. इथं तुम्ही त्याच्याशी चॅट करू शकता, आन्सर क्वेश्चन्स वगैरे विचारू शकता. त्याला जे काही हवं आहे आपल्याला, एखाद्या माहिती, इन्फॉर्मेशन त्याला विचारू शकतो. उदाहरणार्थ आपण इथे विचारून बघूया. डिजिटल लायब्ररीबद्दल आपण त्याला माहिती विचारूया, तो आपल्याला त्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहे. बघा, तर इथं डिजिटल लायब्ररीबद्दल बेनिफिट्स, एक्झाम्पल, युजर्स कोण असू शकतात, तर हे सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हे दिल्यानंतर आता मेन त्याचं जे काम, आता बरेच लोक मेटा ए आयच्या माध्यमातून इमेज जनरेट करण्याचं काम करत आहेत. ओके, इमेज जनरेट करण्यासाठी आपल्याला इथे बघा ऑप्शन दिलेला आहे इमॅजिन, आणि इथे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बनवायची, 1:1, 9:16, 16:9 ही डेस्कटॉपसाठी आपण वापरू शकतो. तर इमेज बनवण्यासाठी आपल्याला त्याला पहिल्यांदा काहीतरी आपल्याला प्रॉम्प्टिंग करावं लागेल. त्या इमेजबद्दलची माहिती आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल. तो आपल्याला इमेज तयार करून देणार आहे. तर आता आपल्याला चॅट जीपीटीमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा चॅट जीपीटीकडून आपण खूप चांगली अशी एक त्याला माहिती त्याला देऊन आपण एक चांगला व्हिडिओ तयार करू शकतो. मी ऑलरेडी माहिती इथं दिलेली आहे. इंडियन विलेज स्कूल स्टुडंट आर एन्जॉईंग स्पोर्ट्स ऑन स्कूल कॅम्पस विथ द नेचर. मी असं एक त्याला प्रॉम्प्ट दिलेलं आहे. करेक्ट दिस ड्राफ्ट फॉर मेकिंग इमेज, असं पण मी त्याच्या पुढे लिहिलं. जर माझं इंग्लिश व्यवस्थित नसेल तर मी त्याला सांगू शकतो करेक्ट दिस ड्राफ्ट फॉर मेकिंग इमेज. तर त्यांनी ते ड्राफ्ट करेक्ट करून इथं मला इंडियन विलेज स्कूल स्टुडंट एन्जॉईंग स्पोर्ट्स ऑन द कॅम्पस स्कूल कॅम्पस ॲडमिस नेचर. तर मी फक्त हे उचलणार आहे, कॉपी करणार आहे आणि मेटा ए आयमध्ये इमॅजिनच्या पुढे याला मी पेस्ट करणार आहे. ओके, आणि इथे जनरेट करणार आहे. तर जसं मी जनरेट म्हणन तो मला त्या रिलेटेड 4 इमेजेस जे आहेत ते मला बनवून देणार आहे. हे बघ, त्याला स्कूल कॅम्पस दिसतोय तुम्हाला. आपण इंडियन विलेज म्हणलो होतो, तर त्याने आपल्याला इथे हे बघा असं क्रिकेट खेळतात इंडियन विलेजमध्ये मुलं, किंवा आपला फ्लॅग पण इथे आलेला आहे. आणि इथं अजून काही मुलं खेळत आहेत. हे बघा असं काही कबड्डी वगैरे किंवा अजून काही वेगळा स्पोर्ट्स खेळत आहेत. ठीक आहे, आणि इथे अजून काही मुलं मुली एकत्र इथे खेळत मुलं आहेत. तर हे असं बघा, विजनरी जसं आपण हे केलं त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला इमेज इथं तयार करून दिलं. आता आपल्याला ह्या इमेजला ॲनिमेट करायचं आहे.
ठीक आहे. तर हे इमेज आपण इथे सिलेक्ट केलं आहे आणि इथे बघा ऑप्शन दिलेलं आहे ॲनिमेट करा. तर आपण काय करू शकतो, हे इमेज मूव्ह करू शकतो. ओके. तर हे बघा इथे तुम्हाला ते जे इमेज जनरेट झालेले त्यांचे फोटोज तुम्हाला इथं सेव्ह राहणार आहे, चारही फोटोज, आणि त्याच्या खाली तो तुम्हाला ॲनिमेट करून देणार आहे. बघा इथं ॲनिमेट केलं, हे बघा. ओके. अजून दुसरं आहे, हे बघा, हेच इमेज आहे, त्याला त्याने ॲनिमेट केलेलं आहे. तुम्ही ओके. सो तुम्ही बघितलं कशा पद्धतीने तुम्हाला इथे फोटो त्यांनी करून दिला. तुम्ही तो फोटो डाउनलोड करू शकता. ओके. तसंच हे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला सुद्धा इथे डाउनलोड करू शकता. बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. ठीक आहे. इथे इमेज आहे. आता इमेज समजा तुम्हाला हे डाउनलोड करायची आहे तर डाउनलोडचं ऑप्शन आहे, हे डाउनलोड होणार आहे. बघा डाउनलोड झालं. आणि इथं हा व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर हा व्हिडिओसुद्धा इथे डाउनलोड होतो आणि पाहिजे तिथं तो व्हिडिओ तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर हे मेन फीचर यामध्ये आहे की तुम्ही इमेज जनरेट करू शकता, त्याला ॲनिमेट करू शकता, त्याला एडिट करू शकता. तर एडिट करण्यासाठी पण तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं बघा, इथे प्लस साईनवर जायचं, एडिट व्हिडिओ. आता जो डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे ना त्याला आपण इथे अपलोड करूया पुन्हा. हां, तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला बघा इथे ऑप्शन आहे स्टाईल्स, कोणत्या स्टाईलमध्ये आपल्याला तो पाहिजे, ग्राफिक, पेंटिंग, व्हिडिओ गेम, ॲनिम म्हणून आहे. ओके. तर आता ही पण आपण सायबर किंवा आपण ह्याला ग्राफिकच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करूया त्या व्हिडिओला. अशा काही वेगवेगळ्या स्टाईल आहेत. इमेजसाठी पण स्टाईल्स आहेत आणि व्हिडिओसाठी काही वेगळ्या स्टाईल्स आहेत. तर ह्या तुम्ही ज्यावेळेस मेटा ए आयमध्ये जासाल त्यावेळेस तुम्ही ह्या प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा. आणि हे जे व्हिडिओ किंवा हे इमेजेस जे आहेत हे अत्यंत उपयोगाला आपल्याला पडू शकतात ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या स्कूलमध्ये मुलांसाठी एखादा आपल्याला काही प्रोजेक्ट बनवायचा आहे किंवा मुलांसाठी आपल्याला काही इमेजेस तयार करायचे आहेत, ते आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत, किंवा एखादा तुमच्याकडे वर्कशॉप कॉन्फरन्स आहे त्याच्या ब्रोशरवर तुम्हाला काही इमेजेस टाकायचे आहेत. तर अशा अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी सोशल मीडिया स्वतःच्या काही पोस्टिंग आपल्याला करायचे असेल, पर्सनल पोस्टिंग करायचे असेल, तर अशा वेळेससुद्धा आपण ह्या ॲप्लिकेशनचा 100% वापर करू शकतो. बघा आता हे मी ग्राफिक म्हणलं होतं, ग्राफिकमध्ये त्यांनी ते कन्वर्ट केलं, तुम्ही याला डाउनलोड करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे व्हिडिओ एडिट करू शकता. इमेज एडिटचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. इमेज पाहिजे असेल तर तुम्ही इमेजसुद्धा एडिट करू शकता. ओके. तर इमेज ज्यावेळेस तुम्ही तयार करता तर त्यावेळेस इमेजचं ऑप्शन्स तुम्हाला इथे येईल. मी दाखवतो तुम्हाला, बॅकला जाऊया. बघा हे इमेज समजा इथे आहे. हे इमेज तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर त्याचे पण ऑप्शन्स तुम्हाला बघा इथं दिलेले आहेत. 3D, 8B, ओके, ॲनालॉग, त्यानंतर इथे मूड्स, कॅन्डी, हां, हे वेगवेगळ्या टाईप्स आपण एक बघूया. ट्रॉपिकल आपण इथं चेंज करून बघूया त्याच्यामध्ये. इथे एडिटवर टिक केलं आपण. ठीक आहे. हे बघा हे ट्रॉपिकल झालं आता, म्हणजे नेचर अजून चांगलं नेचर इथं आलं. आता इमेज बघा कसं झालं आहे. आपण ट्रॉपिकल आपण म्हणजे आणि अजून त्याला हे आपण हे दिलं, बघा किती छान इमेज झालं आहे. तर हे इमेज एडिट केल्यानंतर लेफ्ट साईडला इथे ऑप्शन येतात. ओके, इकडे ऑप्शन येतात. तसेच व्हिडिओला पण तसेच ऑप्शन आहेत आणि याच्या माध्यमातून खूप चांगले ग्राफिक आपण तयार करू शकतो, इमेजेस तयार करू शकतो. आणि हे इमेजेस तुम्हाला हवे तिथे तुम्ही वापरू शकता आणि याला डाउनलोड करू शकता. डाउनलोड पण तुम्हाला कितीही इमेजेस तुम्ही तो एडिट करून डाउनलोड करू शकता. डाउनलोडचा ऑप्शन तुमच्या समोरच आहे. ओके. तर अशा पद्धतीने मेटा ए आयच्या माध्यमातून तुम्ही इमेज जनरेट करू शकता, त्याला तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, इमेज एडिट करू शकता, त्याला वेगवेगळ्या स्टाईल फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. मेटा ए आय मधून आपण क्वेश्चन आन्सर्स करू शकतो, विचारू शकतो.
एखादी माहिती इन्फॉर्मेशन हवी असेल ती आपण तिथून मिळवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या कामांसाठी Meta.ai हे सध्या वापरलं जात आहे. हे ट्रेंडिंगमधलं ॲप्लिकेशन आहे जे सध्या अनेक लोक याचा वापर करत आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनीसुद्धा याचा डेली रुटीनमध्ये आपला वापर केला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपली जी काही रेग्युलरची कामं आहेत ती सोयीस्कर केली पाहिजेत. सो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.